बुद्ध किंवा कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्सची मूळ विचारधारा. आता आपण कार्ल मार्क्सने मांडलेल्या मूळ विचारधारेकडे वळूया. कार्ल मार्क्स हे आधुनिक समाजवाद किंवा साम्यवादाचे जनक आहेत यात शंका नाही, परंतु त्यांना केवळ समाजवादाचा सिद्धांत मांडण्यात रस नव्हता. ते काम त्यांच्या आधीच इतरांनी केले होते. मार्क्स यांना आपला समाजवाद वैज्ञानिक आहे हे सिद्ध करण्यात अधिक रस होता. भांडवलदार आणि ज्यांना त्यांनी काल्पनिक समाजवादी युटोपियन सोशलिस्ट्स म्हटले, या दोघांविरुद्धही त्यांनी लढा पुकारला होता. त्यांना हे दोन्ही गट मान्य नव्हते. ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे कारण मार्क्स यांनी आपल्या समाजवादाच्या वैज्ञानिक स्वरूपाला अत्यंत महत्त्व दिले होते. मार्क्स यांनी मांडलेल्या सर्व सिद्धांतांचा उद्देश हाच होता की आपला समाजवाद हा वैज्ञानिक आहे आणि काल्पनिक नाही हे सिद्ध करणे. वैज्ञानिक समाजवाद या संज्ञेद्वारे कार्ल मार्क्स यांना असे सुचवायचे होते की त्यांचा समाजवाद अपरिहार्य आणि अटळ आहे. समाज त्या दिशेने वाटचाल करत आहे आणि या वाटचालीला कोणीही रोखू शकत नाही. मार्क्स यांनी प्रामुख्याने हाच मुद्दा सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले. मार्क्स यांचा हा दावा खालील सिद्धांतांवर आधारित होता. आई, तत्वज्ञानाचा उद्देश विश्वाच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण देणे हा नसून जगाची पुनर्रचना करणे हा आहे. तू, इतिहासाची दिशा ठरवणारी शक्ती प्रामुख्याने आर्थिक असते. 3. समाजाची विभागणी 2 वर्गांमध्ये झालेली असते, मालक आणि कामगार. 4. या 2 वर्गांमध्ये नेहमीच वर्गसंघर्ष क्लास कॉन्फ्लिक्ट सुरू असतो. मालकांकडून कामगारांचे शोषण केले जाते. कामगारांच्या श्रमातून निर्माण होणारे अतिरिक्त मूल्य सरप्लस व्हॅल्यू मालक स्वतःकडे वळवतात. 6. उत्पादनाच्या साधनांचे राष्ट्रीयीकरण करून म्हणजेच खाजगी मालमत्ता नष्ट करून हे शोषण थांबवता येऊ शकते. 7. या शोषणामुळे कामगारांची गरिबी अधिकाधिक वाढत चालली आहे. 8. कामगारांची ही वाढती गरिबी त्यांच्यात क्रांतिकारी भावना निर्माण करत आहे आणि त्यामुळे वर्गसंघर्षाचे रूपांतर वर्गलढ्यात क्लास स्ट्रगल होत आहे. 9. मालकांच्या तुलनेत कामगारांची संख्या अधिक असल्याने कामगार निश्चितपणे राजसत्ता हस्तगत करतील आणि आपली राजवट प्रस्थापित करतील. यालाच त्यांनी सर्वहारा वर्गाची हुकुमशाही डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलेटेरियाट असे म्हटले. X. हे घटक अपरिहार्य आहेत आणि म्हणूनच समाजवाद अटळ आहे. मार्क्सवादी समाजवादाचा मूळ आधार बनलेली ही प्रतिपादने मी योग्यरित्या मांडली आहेत अशी मला आशा आहे. मार्क्सवादी विचारसरणीचे काय शिल्लक राहिले आहे? बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारसरणीची तुलना करण्यापूर्वी मार्क्सवादी विचारसरणीच्या मूळ सिद्धांतांपैकी नेमके किती भाग आजही टिकून आहेत, इतिहासाने त्यातील किती गोष्टी चुकीच्या ठरवल्या आहेत आणि विरोधकांनी किती गोष्टी खोडून काढल्या आहेत, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. मार्क्सवादी विचारसरणी 19व्या शतकाच्या मध्यावर मांडली गेली. तेव्हापासून तिच्यावर बरीच टीका झाली आहे. या टीकेमुळे कार्ल मार्क्सने उभारलेली वैचारिक संरचना बऱ्याच अंशी कोलमडली आहे. समाजवाद येणे अपरिहार्य आहे हा मार्क्सचा दावा पूर्णपणे चुकीचा ठरला आहे, यात काहीच शंका नाही.
समाजवादाचा धर्मग्रंथ मानल्या जाणाऱ्या दास पिटलच्या प्रकाशनानंतर सुमारे 70 वर्षांनी 1917 मध्ये एका देशात सर्वप्रथम कामगार वर्गाची हुकुमशाही डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलेटेरियाट प्रस्थापित झाली. रशियामध्ये जेव्हा साम्यवाद, जो कामगार वर्गाच्या हुकुमशाहीचेच दुसरे नाव आहे, आला, तेव्हा तो कोणत्याही मानवी प्रयत्नांशिवाय आपोआप किंवा अपरिहार्यपणे आलेला नव्हता. रशियात त्याचे आगमन होण्यापूर्वी क्रांती झाली आणि प्रचंड हिंसाचार व रक्तपातासह अनेक जाणीवपूर्वक आखलेली नियोजित पावले उचलली गेली. उर्वरित जग अजूनही कामगार वर्गाच्या हुकुमशाहीच्या आगमनाची वाट पाहत आहे. समाजवाद येणे अपरिहार्य आहे या मार्क्सवादी सिद्धांताच्या या सर्वसाधारण अमान्यतेव्यतिरिक्त त्याने मांडलेले इतर अनेक मुद्देही तर्क आणि अनुभव या दोन्ही कसोट्यांवर खोडून काढले गेले आहेत. इतिहासाचा एकमेव अर्थ लावणारा दृष्टिकोन म्हणून इतिहासाचे आर्थिक विश्लेषण, इकॉनॉमिक इंटरप्रिटेशन ऑफ हिस्टरी, आता कोणीही स्वीकारत नाही. कामगार वर्गाची अवस्था उत्तरोत्तर अधिकच दरिद्री होत गेली आहे, हेही कोणी मान्य करत नाही. आणि त्याच्या इतर गृहीतकांच्या बाबतीतही हेच सत्य आहे. कार्ल मार्क्सच्या विचारांपैकी आता जे शिल्लक राहिले आहे ते म्हणजे आगीनंतर उरलेली राख, जी अल्प असली तरी अत्यंत महत्वाची आहे. माझ्या मते या उरलेल्या भागात 4 गोष्टींचा समावेश होतो. आई, तत्वज्ञानाचे कार्य जगाची पुनर्रचना करणे हे आहे. जगाच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण देण्यात वेळ वाया घालवणे हे नाही. 2. विविध वर्गांमध्ये हितसंबंधांचा संघर्ष असतो. 3. मालमत्तेच्या खाजगी मालकीमुळे एका वर्गाला सत्ता मिळते, तर शोषणाद्वारे दुसऱ्या वर्गाच्या वाट्याला दुःख येते. 4. खाजगी मालमत्ता नष्ट करून दुःख दूर करणे हे समाजाच्या हितासाठी आवश्यक आहे. बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यातील तुलना. मार्क्सवादी विचारसरणीतील जे मुद्दे आजही टिकून आहेत त्यांचा आधार घेऊन आता आपण बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यातील तुलना करू शकतो. पहिल्या मुद्द्याबाबत बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यात पूर्ण सहमती आहे. ही सहमती किती जवळची आहे हे दर्शवण्यासाठी मी खाली बुद्ध आणि पोथपाद ब्राह्मण यांच्यातील संवादाचा एक भाग उद्धृत करत आहे. त्यानंतर पोथपादाने बुद्धांना खालील प्रश्न एकाच शब्दांत विचारले. 1. जग शाश्वत नाही का? 2. जग मर्यादित आहे का? 3. जग अमर्यादित आहे का? 4. आत्मा आणि शरीर एकच आहेत का? 5. आत्मा एक गोष्ट आहे आणि शरीर दुसरी गोष्ट आहे का? 6. ज्याने सत्य प्राप्त केले आहे तो मृत्यूनंतर पुन्हा जगतो का? 7. मृत्यूनंतर तो पुन्हा जगतो की जगत नाही, असे काही नाही. आणि प्रत्येक प्रश्नावर भगवंतांनी, बुद्धांनी तेच उत्तर दिले. ते असे होते. पोथपादा, ती देखील अशी बाब आहे ज्यावर मी कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. 28. पण भगवंतांनी त्याबाबत कोणतेही मत का व्यक्त केले नाही? कारण हा प्रश्न फायदेशीर नाही, याचा धम्माशी संबंध नाही. तसेच हा प्रश्न योग्य आचरणास, अनासक्तीस, वासनामुक्तीस, शांततेस, हृदयाच्या स्थिरतेस, वास्तविक ज्ञानास, मार्गाच्या उच्च टप्प्यांवरील अंतर्दृष्टीस किंवा निर्वाणास पूरक ठरत नाही. म्हणूनच मी त्याबाबत कोणतेही मत व्यक्त करत नाही. दुसऱ्या मुद्द्याबाबत मी खाली बुद्ध आणि कोसलचा राजा पसेंदी यांच्यातील संवादातील एक उतारा देत आहे. शिवाय राजांमध्ये, सरंजामदारांमध्ये, नोबल्स, ब्राह्मणांमध्ये, गृहस्थांमध्ये, आई आणि मुलगा, मुलगा आणि वडील, भाऊ आणि बहीण, बहीण आणि भाऊ, तसेच मित्र आणि मित्र यांच्यात नेहमीच संघर्ष चालू असतो. जरी हे शब्द पसंतीचे असले तरी बुद्धांनी हे नाकारले नाही की ते समाजाचे खरे चित्र मांडतात. वर्गसंघर्षाबाबत बुद्धांचा स्वतःचा दृष्टिकोन काय होता याविषयी त्यांचा सिद्धांत.
अष्टांगिक मार्ग हे मान्य करतो की वर्गीय संघर्ष अस्तित्वात आहे आणि हा वर्गीय संघर्षच दुःखाचे मूळ कारण आहे. तिसऱ्या प्रश्नाबाबत मी बुद्ध आणि पोथपाद यांच्यातील संवादाचाच संदर्भ देत आहे. मग भगवंतांनी नक्की कशाचे प्रतिपादन केले आहे? पोथपादा, मी हे प्रतिपादन केले आहे की दुःख अस्तित्वात आहे. मी दुःखाचे मूळ कारण काय आहे हे स्पष्ट केले आहे. मी दुःखाचा निरोध, समाप्ती कसा होतो हे सांगितले आहे आणि दुःखाच्या निरोधापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणता आहे हेही मी सांगितले आहे.